हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर आज आपण भात आणि त्यासोबत आज आपण आलू मसाला करणार आहोत किंवा तुम्ही कढी राईस आणि आलू मसाला असे सुद्धा बोलू शकतात. आणि कढी भात, कढी भाताबरोबर छान मस्त मसाला ग्रेव्ही असलेली कुठलीही भाजी असेल ना, तर हे कॉम्बिनेशन खूपच बेस्ट आहे. मी मध्यंतरी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, कढी भाताबरोबर मी वांग्याचं भरीत केलं होतं. तेही कॉम्बिनेशन खूपच बेस्ट होतं आणि ना लहानपणापासून मी बघत आलेली आहे, आई छान मस्त दह्याची कढी करायची त्यासोबत वांग्याचं भरीत. हे कॉम्बिनेशन खूपच छान होतं. आज मी कढी भात तर करणारच आहे, पण त्यासोबत मी आज आलू मसाला करणार आहे. तर बघा, आलू करण्यासाठी इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे थोडे मोठे आहेत. तर आलू मसाला करण्यासाठी मी अगदी मीडियम साईजचे अगदी छोटे असे बटाटा वापरणार आहे. आणि आज इथं आपण आलू मसाला करणार आहोत. आणि आलू मसाला करण्यासाठी जो मी मसाला वापरणार आहे, सिंपल अशा पद्धतीने आपण तो मसाला तयार करून घेणार आहोत. आणि कढी राईस आणि त्यासोबत आलू मसाला, हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूप बेस्ट आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी लहानपणापासून बघत आलेली आहे की माझी आई जशी कढी करायची ना, मी आज सेम तशीच कढी करणार आहे. आणि आईच्या हातची जी कढी आहे ना, मी ती चव अजूनही विसरली नाही आहे. आणि मी सेम टू सेम तशीच कढी करते आणि मला तशीच कढी आवडते. तर कढी म्हणजे सगळेजण आधीपासून किंवा आतापर्यंत जी पद्धत फॉलो करतात ती सगळेजण पद्धत फॉलो करतातच. कढी करताना आपण दह्यामध्ये थोडं बेसनपीठ ॲड करतो, पण मी इथे बेसनपीठ अजिबात ॲड नाही करणार आहे. आणि माझी आईसुद्धा दह्यामध्ये बेसनपीठ अजिबात ॲड करत नव्हती. प्युअर आपला जो दही असतो, घट्ट दही, आणि त्या घट्ट दह्याची छान मस्त अशी कढी करायची. आणि जी कढी आहे ना, ती छान मस्त आंबट आणि तिखट, आणि ती भाताबरोबर तर अमेझिंग लागते, एवढं सांगेल. आणि त्यासोबत आलू मसाला. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, आज आपण कढी राईस आणि त्याचबरोबर आलू मसाला करून घेणार आहोत. तर मी सर्वप्रथम तुम्हाला आलू मसाला करून दाखवेल आणि त्यानंतर मी तुम्हाला कढी करून दाखवेल. तर पहा, इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत. अगदी लहान म्हणजे अगदी छोट्या साईजचे आपल्या इथे बटाटे घ्यायचे आहेत. हे जे बटाटे आहेत तर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. तर पहा, हे जे मी बटाटे घेतले होते ना, तर म्हणजे लहान मोठे सगळे असे बटाटे मिक्स होते. तर मी त्यातूनच अगदी छोटे छोटे बटाटे निवडून साईडला केलेले आहेत. आणि त्या छोट्या छोट्या बटाट्यांपासून आज आपण आलू मसाला करणार आहोत. तर पहा, हे जे बटाटे आहेत ना, हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये हे बटाटे ॲड करून बटाटे बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. आणि झाकण लावून छान मस्त आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते, आपण हा इथे जो आलू मसाला करतो ना, हा आलू मसाला तुम्ही चपाती, भाकरी किंवा पुरीबरोबरसुद्धा खाऊ शकता. मी अगदी सिंपल अशा पद्धतीने इथे आज आलू मसाला करणार आहे. आणि हा आलू मसाला कढी राईसबरोबर तर एकच नंबर आणि भन्नाट असा लागतो. तर पहा, इथे मी बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. बटाटे बॉईल करून ते थंड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचे, त्याची सालं काढून घ्यायची आहेत. तर मी अशाच पद्धतीने हे जे बटाटे आहे, सगळे बटाट्यांची सालं मी काढून घेतलेली आहेत. तर पहा, आता हे जे बटाटे आहेत, तर आपण हे बटाटे फ्राय करून घेणार आहोत. अगदी हलक्या असं म्हणजे फ्राय पॅनमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. तर मी इथे पॅन घेतलेल्या पॅनमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. पहा, गॅस ऑन करायचा आहे. गॅस ऑन करून आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. आणि गॅस बारीक केला की लगेचच इथे आपल्याला लाल तिखट ॲड करायचे आहे. आणि इथे मी पाव चमचा मीठ ॲड केलेलं आहे. तर लाल तिखट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये छान मस्त आपल्याला हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि लगेचच आपल्याला हे जे उकडलेले बटाटे आहेत ना, ते ॲड करून छान मस्त 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. पहा, गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे, मंद गॅस ठेवायचा आहे. जर तुम्ही गॅस मोठा केला किंवा मीडियम गॅस केला
तर काय होईल, हा जो मसाला आहे हा करपू शकतो, म्हणून गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि पटापट मसाले टाकून आपल्याला बटाटा छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तर पहा, मी बटाटा फ्राय केलेला बटाटे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. त्याच पॅनमध्ये आपल्याला काय करायचं, ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं राई ॲड करायचं आहे. इथे मी एक बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. इथे आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता याची पेस्ट केलेली ती ॲड केलेली आहे. त्याचबरोबर इथे मी पाव चमचा मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे. आता हे सगळं छान मस्त आपल्या तेलामध्ये फ्राय करायचं आहे 1 ते 2 मिनटं. इथे मी 1 टोमॅटोसुद्धा बारीक चिरून ॲड केलेला आहे. हा टोमॅटोसुद्धा छान मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. आता पहा, इथे आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी पाव ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे, कारण इथे आपल्याला छान मस्त कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. झाकण लावून 5 मिनटं आपल्याला छान मस्त वाफ काढून घ्यायची आहे. आणि इथे पहा तुम्ही, कांदा टोमॅटोची छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला इथे अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही इथे कांदा टोमॅटोची अगदी प्युरी करूनसुद्धा तुम्ही तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. पण इथे मी कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरून ॲड केलेला आहे. आता पहा, फ्राय केलेले जे बटाटे आहेत ते छान मस्त आपल्याला ॲड करायचे आहेत आणि म्हणजे छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर पहा, इथे आपला आलू मसाला छान मस्त तयार झालेला आहे. हा जो आलू मसाला आहे, हा आलू मसाला तुम्ही तांदळाची भाकरी, पुरी किंवा चपाती किंवा फुलक्याबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकतात आणि तुम्ही डाळ भाताबरोबरसुद्धा तुम्ही हा आलू मसाला नक्कीच तुम्ही खाऊ शकतात. तर चला, इथे आपला आलू मसाला तयार झालेला आहे. याच्यावरती छान मस्त कोथिंबीर ॲड करूया. तर पहा, इथे आता आपला आलू मसाला तयार झालेला आहे. तर चला, आता आपण कढी करायला सुरुवात करूया. तर पहा, इथे कढी करण्यासाठी मी इथे पाव किलो दही घेतलेला आहे. आता हा जो दही आहे, हा दही आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि पहा, बाहेर हा जो दही आहे, तर मी बाहेरून विकत आणलेला दही आहे. तुम्ही घरामध्ये सुद्धा दही करू शकतात, पण म्हणजे कढी करताना आपल्याला अगदी घट्ट असं दही वापरायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये किंवा डेअरीमध्ये अर्धा लिटर जो दही भेटतो, दह्याचा जो पाऊच असतो अर्धा किलोचा, मी तो घेतलेला आहे. आणि जे दही आहे ते अगदी घट्ट असं दही असतं. तर पहा, हे जे दही आहे, तर मी इथे पाव किलो दही घेतलेलं आहे. असं घट्ट असं दही घेतलेलं आहे. हे जे दही आहे ना, हे छान मस्त असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हे दही फेटून झालं की काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपलं ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे. जिरं राई गरम झालं की त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता ॲड करायचा आहे. त्याचबरोबर इथे मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता याची पेस्ट करून घेतली होती ती ॲड करायची आहे. त्याचबरोबर इथे मी पाव चमचा हळद ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर म्हणजे फ्राय करायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर आपण जो दही फेटला होता, तो फेटलेला दही आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि दही ॲड करून झाल्यानंतर हा जो बाऊल आहे, त्या बाऊलमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. हे पाणीसुद्धा आपल्याला नंतर ॲड करायचं आहे. तर पहा, इथे मी हे दही छान मस्त व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. आता हे जे पाणी आहे, हे पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया. पाणी ॲड केल्यानंतर छान मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, कढी करताना मी गॅस बारीक ठेवलेला आहे आणि आपल्याला मंद गॅसवरतीच ही कढी करायची आहे. इथे मी पाव चमचा मीठ ॲड केलेलं आहे. कढी करताना मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा, जास्त मीठ अजिबात ॲड करू नका. मी ते फक्त पाव चमचाच मीठ ॲड केलेलं आहे. आता मीठ ॲड केल्यानंतर छान मस्त हे आपल्याला
चमच्याच्या साहाय्याने छान मस्त ही कढी अशी वर खाली करून घ्यायची आहे. पहा, मंद गॅसवरती आपल्याला 10 मिनटं ही कढी छान मस्त गरम करून घ्यायची आहे. आपल्याला उकळी अजिबात नाही काढायची. आपल्याला फक्त ही कढी गरम करायची आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, फक्त 10 मिनटं मंद गॅसवरती चमच्याच्या साहाय्याने ही कढी अशी वर खाली करून घ्यायची आहे. ही कढी आपल्याला सतत हलवत राहायची आहे. उकळी आणून अजिबात द्यायची नाही. जर तुम्ही उकळी आणली तर हे जे दही आहे किंवा ही जी कढी आहे ही फुटू शकते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, फक्त 10 मिनटं मंद गॅसवरती आपलं ही कढी गरम करून घ्यायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत राहायची आहे अगदी गरम वाफ येईपर्यंत. गरम वाफ आली की काय करायचं आहे, छान मस्त गॅस बंद करायचा आहे. वरतून कोथिंबीर सर्व करायची आहे. तर पहा, इथे आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला याच्यामध्ये पकोडे आवडत असते, तुम्ही अगदी पकोडेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात. तर चला, आता पटापट कढी तयार झालेली आहे, आलू मसाला तयार झालेला आहे. तर पटापट ताट वाढून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगते, ही जी कढी आहे तर मी अगदी लहानपणापासून अशी कढी खात आलेली आहे. अगदी माझी आई अशीच कढी करते आणि ही जी कढी आहे ना, चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. एवढं सांगते की ही जी कढी आहे ना, आंबट आणि तिखट लागते आणि ही कढी भाताबरोबर तर एकच नंबर लागते. फक्त एवढं लक्षात ठेवा, ही कढी करताना आपल्याला घट्ट दही हवं आहे आणि आपल्याला घट्ट दह्याची कढी करायची आहे. आणि कढीसोबत जर हा आलू मसाला असेल ना, तर मग खूपच छान. आणि आलू मसाला म्हणजे कढी राईस त्यासोबत आलू मसाला, हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप बेस्ट आहे. नक्कीच तुम्ही कढी राईस आणि हा आलू मसाला नक्कीच ट्राय करा. तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.